ह्या जगामध्ये सर्व काही मिळतं. तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील ह्या जगामध्ये त्याची पूर्तता करण्यासाठी हे जग सक्षम आहे. परंतु ज्ञानी व्यक्ती मिळणं आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त होणं हे दुर्मिळ आहे. आजही दुर्मिळ आहे, पूर्वी सुद्धा दुर्मिळ होतं. पण भारत हजारो वर्षापूर्वी भारत ह्या बाबतीत समृद्ध होता. इथे प्रत्येक प्रांतामध्ये ज्ञानी व्यक्ती होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली जी जनता होती ती सुखी होती. म्हणून जग जिंकणाऱ्या अलेक्झांडरला सुद्धा भारतातून ज्ञानी व्यक्ती मिळावा हीच आस होती. मग आता ओळखायचा कसा? तर ज्याच्या लेखी सुख दुःख, यश अपयश, कर्म अकर्म ह्या सगळ्या गोष्टी समान आहेत, तो ज्ञानी. आणि असा ज्ञानी होण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला योगी व्हावं लागतं. आणि योगी होण्यासाठी योग करावा लागतो. योगाचा अभ्यास केल्यानंतर आपण योगी बनतो. आणि योगी बनल्यानंतर अनुभूतीमधून आपण ज्ञानी बनतो. आणि अष्टावक्राला जगाला हेच सांगायचंय की ज्ञानी बना, योगी बना. कारण ह्याची सुरुवात कशी असते की सुरुवातीला आपण जडत्वामध्ये असतो आणि त्या जडत्वातून मानवता जागृत होते. आपल्यामध्ये जडत्व नसेल तर मानवता जागृत नाही होत. तर जडत्वामधून मानवता जागृत होते आणि जागृत झालेला मानव जो आहे तो आपल्यातलं दैवत्व आहे त्याला जागृत कर, त्याला जागवत. म्हणून आपल्याकडे प्रथा आहे. काय आहे? सकाळी उठल्याबरोबर आपण देवीला, आपल्या देवांना जाग करतो की नाही? सुप्रभात मध्ये सगळं तेच असतं की जागे व्हा. मग हे दैवत्व, हे ईश्वरत्व कुठं आहे? तर माझ्याच आतमध्ये आहे. पण ते कसं आहे? सुप्त अवस्थेमध्ये आहे. आणि मग ते सुप्त अवस्थेतलं दैवत्व जागृत करण्यासाठी आधी आपल्यातली मानवता जागृत होणं गरजेचं आहे. कारण असंवेदनशील माणसांमध्ये दैवत्व कधीही जागृत होत नाही. जो दगडासारखा जड आहे त्याला काय, त्याला काही झालं तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि जो ज्ञानी आहे त्याला सुद्धा काही फरक पडत नाही. पण दोन्हीमध्ये फरक काय आहे की हा नुसता जड झालेला असंवेदनशील आहे आणि तो कसा आहे? संवेदनशील आहे. मग त्याची संवेदनशीलता तुम्हाला कुठे अभिव्यक्त होते? तर तो इतरांसाठी काम कर. त्याची प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म, प्रत्येक वाणी, प्रत्येक विचार हे कुणासाठी असते?
इतरांसाठी, इतरांच्या कल्याणासाठी असते. आणि जो जड व्यक्ती असतो तो कसा कुणासाठी असतो? तो फक्त स्वार्थी असतो. आणि मग लोकांचे खटके खाऊन 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 तो इतका, त्याला काय म्हणतो, असा जड बनलेला असतो की त्याला काहीच फरक पडत नाही. मग समोर काही घटना घडली, काही झाली तरी त्याचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही. म्हणून आपल्याला गुरुदेवांनी कसं सांगितलेलं आहे की मानवत्व कुठे आहे? जडत्व आणि दैवत्व ह्याच्या दोन्हीच्या मध्ये आहे. आणि ते कसं आहे? लटकलेल्या स्थितीमध्ये आहे. मग त्याला दोन ऑप्शन्स आहेत, दोन संधी आहेत. एक तर तो जडत्वाकडे जाऊ शकतो किंवा मग दैवत्वाकडे जाऊ शकतो. आणि एकदा तो दैवत्वाकडे गेला, चेतनेमध्ये स्थित झाला की पुन्हा परत यायचा चान्स नाहीये. तो ज्ञानीच बनून राहतो. कारण त्याला जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. आणि ज्याला जीवनाचा अर्थ कळाला तो काय झाला? आत्मस्थित झाला. मग असा व्यक्ती कुणाच्या बोलण्यानं, कुणी काही आपल्याला शिवी दिली किंवा कोणी काही वाईट बोललं तरी त्याच्यावर काही फरक पडेल का? काही फरक पडणार. तो काय म्हणेल? देणाऱ्यानं शिवी दिली, देणारा वाईट बोलला, पण मी घेतलं नाही. आता मी घेतलं नाही तर मला लागणार नाही. बरोबर आहे की नाही? आहे ना असं? मग असं आपलं जीवन असलं पाहिजे. नाही तर कुणी काय बोललं की लगेच आपण त्याचं वाईट वाटतं, किंवा आपल्या जीवनात काही घडलं तर आपण इतरांना दोष द्यायला लागतो. माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांना इतरांना दोषी मानतो आपण, तर मग आपण योगी नाहीये, मग आपण ज्ञानी नाहीये. आहे की नाही? आणि आता सध्याच परिस्थिती जेव्हा गुरुदेव वर्णन करतात त्यावेळेस काय म्हणतात की हे जे ज्ञान भारतामध्ये होतं, लोक ह्याच्यापासून दूर दूर चाललेले आहेत. आणि आता आपल्याला असे खरे ज्ञानी लोक अतिशय दुर्मिळ होत चाललेले आहेत. आणि आता आपल्याला सेवेची संधी आहे की नाही? तर ही संधी आपण गमावली नाही पाहिजे. आपली संवेदनशीलता, आपल्यातले गुण, जे काही गुण आहेत, आपल्यातलं कौशल्य आहे, आपल्यातलं कर्तव्यशीलता आहे, हे सगळं आपल्याला अभिव्यक्त करण्याची संधी आहे. मग त्यासाठी काय करायचंय आपल्याला? तर योग करायचं, योगी बना. योग केल्यानंतर काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे आपल्यातलं मानवत्व जागृत होईल, आपण संवेदनशील होऊ, जडत्व निघून जाईल, आळस निघून जाईल, आपण ऍक्टिव्ह होऊ. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला हे ज्ञान आहे की माझ्याजवळ जे जे काही आहे ते समाजाच्या कल्याणासाठी आहे, तर मी त्यासाठी त्याचा वापर करेन.
आणि हे सगळं करत असताना मला मार्गदर्शन करणारे, त्याला मी गुरु म्हणतो, ते सदैव माझ्या सोबत आहेत की नाही? सदैव माझ्या सोबत आहे. मग मला भ्यायचं काही कारण नाहीये. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या जीवनाचा मार्गक्रमण जे आहे ते अध्यात्माकडे सहजतेनं घेऊन जाऊ शकतो. तसं पाहिलं तर अध्यात्म हे काही फार सोपी गोष्ट नाहीये. पण गुरुच्या सानिध्यामध्ये ती सहज बनून जाते. त्यासाठी आपल्याला गुरुदेव काय म्हणतात, की तुम्ही ज्ञानी बना. कारण ज्ञानी व्यक्तीचं लक्षण काय आहे? तो सदा न कदा आनंदी राहतो, प्रसन्न राहतो, संवेदनशील असतो. आणि आपण ह्या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्याला हेच पाहिजे, दुसरं काही पाहिजे का? काही नाही. आपण जे जे काही करतो ते आनंदासाठी, प्रसन्नतेसाठी, प्रेमासाठी, हे सगळं करतो आपण. आणि ते तुम्हाला प्राप्त होते. त्यासाठी हा जो मार्ग आपल्याला मिळालेला आहे, ह्या मार्गापासून दूर जायचं नाही. इथून इथं टिकून राहिलं की आपोआप सगळं मिळायला लागतंय, सगळं व्हायला लागतं. पण याच्यामध्ये टिकून राहावं. इथे न बोलणारा बोलू लागतो. ज्याला ऐकायची सवय नाही तो ऐकायला शिकतो. ज्याला चालायची सवय नाही तो चालायला शिकतो. त्याच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल होतो. आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत अष्टावक्र काय म्हणतात, की अशी व्यक्ती ही अवर्णनीय आहे. कशी आहे? त्याचं वर्णन नाही करू शकत. शब्दांच्या पलीकडली आहे. मग तो सर्वांचा आदर्श बनतो. आणि तो कसा बनतो आदर्श? अनुभूतीमधून, बोलून नाही. कसा बनतो? अनुभूतीमधून. त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये जो जो काही तो करतो त्या अनुभवातून बरेच जण बरंच काही शिकून जातात. नाही तर शब्दांचा खेळ करणारे भरपूर आहेत, आहेत की नाही? बोलताना खूप मोठं भाषण देतात, परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये फार कमी आलेलं असतंय. पण कृतीमध्ये आहे. आणि बोलण्यातही तेच आहे, कृतीमध्येही तेच आहे. तर अशा व्यक्ती कशा आहेत? अवर्णनीय आहे. त्यांच्याविषयी कितीही बोललं, कितीही त्याचं वर्णन केलं तर ते कमीच आहे.
एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व ते आहे. आणि गुरुदेव आपल्याला म्हणतात तुम्ही तसे बना.